नमस्कार मित्रांनो, मनरेगा अंतर्गत मागेल त्याला विहीर ही योजना सुरू झाली आहे मित्रांनो. त्यासाठी मित्रांनो आपल्याला अर्ज कसा करायचा आहे, कोणत्या पद्धतीने आपल्याला अर्ज भरायचा आहे, त्याबद्दल संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. तर मित्रांनो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. चॅनलला तुम्ही जर नवीन आले चॅनल सबस्क्राईब करून घ्या. म्हणजे अशीच जे पुढची व्हिडिओ येणार आहे त्याची नोटिफिकेशन आपल्याला मिळतील. तर व्हिडिओला आपण सुरू करूया. सर्वप्रथम मित्रांनो आपल्याला ॲप्लिकेशन ओपन करायचे. त्यामध्ये आपल्याला लाभार्थी लॉग इन या ऑप्शनवर आपणास क्लिक करायचे आहे. बघू शकता आपल्याला अशा प्रकारे इंटरफेस दिसेल. यामध्ये आपणास बागायती लागवड अर्ज, त्याच्या खाली दिसेल विहीर अर्ज आणि त्याच्या खाली दिसेल अर्जाची स्थिती. आपल्याला विहिरीसाठी अर्ज करायचा आहे तर आपण या विहिरीच्या अर्जावर आपल्याला क्लिक करायचे आहे. बघू शकता तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसेल. यामध्ये आपण सर्वप्रथम आपल्याला अर्जदाराचे नाव भरायचे आहे. जे आपल्या सातबाऱ्यावर अर्जदार आहे, ज्याचे आपल्या आधार कार्डवर जे नाव आहे तेच नाव यामध्ये टाकायचे आहे. त्यामध्ये आपल्याला मोबाईल नंबर टाकायचा आहे. या मोबाईल नंबर आपल्याला OTP येणार आहे, तर आपल्याला मोबाईल नंबर व्यवस्थित टाकायचा आहे. बघू शकता. त्यानंतर आपल्याला जिल्हा निवडायचा आहे. यामध्ये आपल्याला तालुका टाकायचा आहे. नंतर आपल्याला गावाचे नाव यामध्ये टाकायचे आहे. बघू शकता अशा प्रकारे. नंतर जो ब्लॉक दिसत त्यामध्ये आपल्याला गावाचे नाव यामध्ये टाईप करायचे आहे. हे गावाचे नाव यामध्ये टाईप केल्यानंतर आपल्याला खाली मनरेगाचा जो MSने नंबर चालू होतो तो यामध्ये MSने जो नंबर चालू होतो तो नंबर टाकायचा आहे यामध्ये. बघू शकता तो आपल्याला जॉब कार्डवर साईडला वरती दिसेल. त्यानंतर आपल्याला मनरेगाची PDF यामध्ये जॉब कार्डची अपलोड करायची आहे. ती आपल्याला 200 KBची आतमधलीच PDF आपल्याला यामध्ये अपलोड करायची आहे मित्रांनो. बघू शकता अशा प्रकारे आपल्याला ही PDF अपलोड केल्यानंतर आपल्याला लाभार्थ्याची वर्गवारी टाकायची आहे. तो दारिद्र्यरेषे खाली आहे, सीमांत शेतकरी आहे, तो आपल्यापर्यंत जे आपण आहे ते आपल्याला टाईप करून यामध्ये टाकायचे आहे. त्यानंतर आपल्याला आपल्याला 8 नंबर टाकायचा आहे. 8 म्हणजे किती जमीन आहे. नंतर आपल्याला आपला सर्वे नंबर आणि क्षेत्र टाकायचे आहे किती आहे तर. नंतर आपल्याला त्यामध्ये क्षेत्र टाकल्यानंतर बघू शकता आपण क्षेत्र टाकले आहे. नंतर आपल्याला 7/12ची PDF यामध्ये अपलोड करायची आहे. 7/12ची PDF अपलोड केल्यानंतर मित्रांनो आपणास जे आपले जॉब कार्ड धारक आहे आपल्याला ते आपलं बांधकामावर आपण ठेवणार आहे. त्यांची जर आपल्याला यामध्ये जॉब कार्ड ॲड करायचे आणि ते आपण ॲड करू शकता. नाहीतर आपल्याला नाही या ऑप्शन आपणास क्लिक करायचे आहे आणि पुढे जा यावर आपल्याला क्लिक करून आपण समोर जाऊ शकता. आपल्याला जो हा संमतीपत्र दिसत आहे हे संमतीपत्र आपण व्यवस्थितरित्या वाचून घ्या आणि पुढे जा या ऑप्शन आपणास क्लिक करायचे आहे. नंतर आपल्याला संमतीपत्र 2 दिसत आहे. त्याची अटी शर्ती वाचून घ्या संपूर्ण आणि अटी शर्ती जमा या ऑप्शनवर क्लिक करा. नंतर आपल्याला OTP येईल आपण दिलेल्या नंबरवर. अशा प्रकारे OTP आल्यानंतर आपणास बघू शकता धन्यवाद. आपला अर्ज यशस्वीरित्या प्रस्तुत झाला आहे. आपल्याला अशी माहिती दिली. ठीक आहे ऑप्शनवर क्लिक करा मित्रांनो. नंतर आपल्याला लाभार्थी लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. नंतर आपल्याला आपली अर्ज स्थिती या ऑप्शनवर क्लिक करायचे. आपला मोबाईल नंबर यामध्ये टाका. नंतर बघू शकता अशा प्रकारे आपला अर्ज स्थिती आपल्याला दिसून जाईल. आपल्या अर्जाची प्रक्रिया कशी असणार आहे हे माहीत करण्यासाठी आपणास अर्जाची स्थिती संपूर्ण प्रक्रियावर आपल्याला क्लिक करायची आहे. बघू शकता सर्वप्रथम आपणास आपला हा अर्ज ग्रामसेवकापाशी जाईल. त्याच्या समोर आपल्याला हा आपल्या BDO ऑफिस म्हणजे आपल्या पंचायत समितीमध्ये जाईल आणि तिथे हा आपला अर्ज संपूर्ण फाईल आपली सँक्शन होईल. नंतर आपल्याला विहीर ही मिळून जाईल. आपल्याला ही माहिती कशी वाटली आपल्या कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केले सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.